डहाणू तहसीलदार कार्यालयामध्ये आज रोजगार हमी योजनेअंतर्गत काम करणाऱ्या कामगारांना गेल्या 3 वर्षांपासून मिळत नसलेल्या मजुरीच्या मोबदल्याचा प्रश्न अखेर मार्गी लागलाय। सदर बाब 2 दिवसांपूर्वी ग्रामस्थांनी डहाणूचे आमदार विनोद निकोले यांच्याकडे तक्रारी स्वरूपात मांडलेली होती। या गंभीर बाबीची तात्काळ दखल घेत आमदार विनोद निकोले यांनी आज स्वतः डहाणू तहसीलदार कार्यालयामध्ये बैठक घेऊन संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे। या चर्चेनंतर रोजगार हमीच्या प्रलंबित कामांचे बिल काढण्यास त्वरित सुरुवात करण्यात आली आहे। त्यामुळे अनेक कामगारांना दिलासा मिळालाय। गेल्या 3 वर्षांपासून मजुरी न मिळाल्यानं कामगार आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी होती। रोजगार हमी योजनेअंतर्गत काम करूनही मोबदला मिळत नसणे हे अन्यायकारक असल्याचं सांगत आमदार निकोले यांनी प्रशासनाला कामगारांच्या हक्काबाबत ठोस पावले उचलण्याचे निर्देश दिलेत। यावेळी डहाणूचे तहसीलदार श्री सुनील कोळी साहेब, गट विकास अधिकारी श्रीमती पल्लवी सहस्ते मॅडम, ग्रामसेवक, रोजगार सेवक तसेच रोजगार हमी अंतर्गत काम करणारे कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमदार विनोद निकोले यांनी यापुढे अशा प्रकारे मजुरी रखडू नये यासाठी नियोजनबद्ध कार्यवाही करण्याचे निर्देश दिलेत। सर्व प्रलंबित बिलांची तातडीने पूर्तता केली जाईल असं आश्वासन यावेळी देण्यात आलंय। कल्पेश दळवी, विकास समाचार न्यूज, डहाणू।